नमस्कार मंडळी, मी आरती. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. हा व्हिडिओ गुढीपाडव्या दिवशीच तयार झाला होता, पण वेळ मिळाला नसल्यामुळे मी तो अपलोड केला नाही. तर थोडा वेळ झाला आहे, त्याबद्दल सॉरी. आणि गुढीपाडवा सण हा असा आहे की ज्या दिवशी सगळेच लोक काही ना काहीतरी खरेदी करत असतात, कारण 3:30 मुहूर्तातला एक मुहूर्त असतो तो. त्यामुळे त्या दिवशी प्रत्येक लोक आपल्या ऐपतीनुसार काही ना काहीतरी घेत असतात. तर आम्ही त्या दिवशी नवीन गाडी घेतली, ॲक्सेस गाडी घेतली. त्यासाठी आम्ही गुढीपाडव्या दिवशी शोरूमला गेलो होतो. गाडी घेतली. गाडी घेताना आम्ही तिथं व्हिडिओ केला, काही फोटो क्लिक केले. तर गाडी आणण्यासाठी आमच्यासोबत हानीसुद्धा आली होती. गाडीची किल्ली घेताना वगैरे आम्ही फोटो शूट केलं. अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी केल्या. जायच्या अगोदरच मी घरी आम्ही गुढी उभा केली होती. गुढी उभा करून घरातलं थोडंफार आवरून मग आम्ही गाडी आणायला शोरूमला गेलो होतो. तर हानी गाडीवर बसून, नवीन गाडीवर बसून घरी निघाले. मी पण त्यांच्यासोबत घरी निघाले. आता गाडी घेऊन आम्ही घरी निघालो. तर घरी गाडी घेऊन आलो आणि घरी आल्यानंतरही मी पूजा केली गाडीची. तिथं शोरूममध्येच आम्ही गाडीला हार वगैरे घातला होता, पण घरी आल्यानंतर हळदी कुंकू वगैरे लावून मी गाडीची पूजा केली. तर मुहूर्त इतका चांगला असतो गुढीपाडव्याचा. त्या दिवशी प्रत्येक लोक काही ना काहीतरी खरेदी करतच असतात. जास्त करून सोनं चांदी अशा गोष्टी खरेदी करत असतात. पण कसं आता सोनं घेण्याची काय हे राहिली नाही. सोन्याचे दर ऐकूनच भीती वाटते घ्यायचं म्हटलं की. पण जे ते आपल्या ऐपतीनुसार काही ना काहीतरी घेतच असतं. मुहूर्त टळू देत नाहीत लोक. कितीही काहीही महाग झालं तरी काही ना काहीतरी घ्यायचं चालूच असतं. तर बघा, अशा पद्धतीने मी गाडी घरी आल्यानंतर पूजा केली. मिस्टरांनी गाडीला नारळ वाढवला आणि सगळ्यांना पेढे वाटले. हे करून मिस्टर दुकानात परत गेले कामाला, कारण त्यांना सुट्टी नव्हती. रविवार जरी असला तर त्यांना सुट्टी नसते, कारण त्यांनी सोनार काम करतात, गुजरीत असतं त्यांचं काम. मग पाडवा हा मुहूर्त खूप मोठा असतो, त्यामुळे त्यांना त्या दिवशी सुट्टी नव्हती. त्यामुळे आम्ही लवकर जाऊन गाडी घेऊन आलो होतो. त्यानंतर मी आणि माझी मुलगी गाडीची पूजा झाल्यानंतर गाडी घेऊन महालक्ष्मीला गेलो. कारण पहिल्यांदा आम्हाला असं वाटलं की गाडी घेऊन देवाला जावं, म्हणून आम्ही त्या दिवशी पहिल्यांदा महालक्ष्मीला गाडी घेऊन गेलो. तसंच त्या दिवशी आम्हाला पाया पडायला देवाला जायचंच होतं, कारण इतका चांगला मुहूर्त आहे. देवीचं दर्शन तर झालंच पाहिजे, म्हणून आम्ही गाडी घेऊन महालक्ष्मीला गेलो. हा महालक्ष्मीच्या आवारातला परिसर आहे.